ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो नमस्कार। विवेक प्रेरणा ही मालिका आपली सुरू आहे आणि त्यामध्ये आपण स्वामीजींच्या विचारावर चिंतन करत आहोत काव्याच्या माध्यमातून। तर आजची आपली कविता आहे भारत माँ को आज जरूरत। भारत माँ को आज जरूरत। तर आज भारत मातेला गरज आहे। कशाची गरज आहे बघूया। भारत माँ को आज जरूरत, लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर, माँ के चरणों में कर दो बलिदान। जय विवेकानंद, जय विवेकानंद। तर आज भारत मातेला गरज आहे कशाची? तरुणांची गरज आहे। भारत माँ को आज जरूरत, लाखों हजारों नौजवान। स्वामीजींनी म्हटलेलं आहे की तुमच्या देशाला आज तरुणांची गरज आहे। स्वामीजी एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, युअर कंट्री नीड्स धिस ट्रेमेंडस सॅक्रिफाइस। इट इज द यंग मॅन हू विल डू इट, द यंग, द एनर्जेटिक, द वेल बिल्ड, द इंटेलेक्च्युअल, फॉर देम इज द टास्क। बघा स्वामीजींनी इथे काय सांगितलेलं आहे की आज तुमच्या देशाला बलिदानाची गरज आहे। युअर कंट्री नीड्स दिस ट्रेमेंडस सॅक्रिफाइस। हू विल डू दॅट? ते बलिदान कोण करेल? यंग, एनर्जेटिक, वेल बिल्ड, इंटेलेक्च्युअल अँड स्ट्रॉंग अशा लोकांच्या बलिदानाची गरज आहे। म्हणजे बघा आज आपल्या भारत देशामध्ये इतकी लोकसंख्या आहे, 140 कोटी लोकसंख्या आहे, पण स्वामीजींना त्यामधले तरुण हवे होते आणि तरुणामध्ये सुद्धा स्वामीजी म्हणाले की मला कशा प्रकारचे तरुण पाहिजे? नुसती शरीराची वाढ झाली, दाढी मिशा आल्या म्हणजे काही तरुण होत नाही, कारण तरुणामध्ये काही गुण पाहिजे, त्याला वयाला शोभणारी त्याच्यामध्ये गुण पाहिजे। जर ते गुण त्याच्यामध्ये नसेल तर तो शरीराने तरुण असून सुद्धा त्याची वागणूक एखाद्या म्हाताऱ्याप्रमाणे राहील किंवा लहान बालकाप्रमाणे, इमॅच्युअर, अपरिपक्व बुद्धी। तेव्हा आज आपल्या देशाला तरुणांची गरज आहे, कारण कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या तरुणावर अवलंबून असते आणि आज आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे। त्या तरुणांची संख्या भरपूर आहे, पण त्यांना योग्य दिशा नाही। त्यांना योग्य दिशा मिळत नसल्यामुळे ते भरकटतात, अनेकदा वाईट मार्गाने जातात, अनेकदा फक्त स्वार्थच बघतात। म्हणजे आपल्याला तरुण पिढी निर्माण करायची आहे, कारण स्वामीजींना तरुण पिढी पाहिजे होती। ते म्हणायचे की माझ्या युवा पिढीवरच विश्वास आहे। तेव्हा भारत मातेला बलिदान पाहिजे, तरुणांचं बलिदान पाहिजे। आणि जेव्हा स्वामीजींनी ही व्याख्यानं दिली त्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुणांची गरज होती आणि त्यावेळचे तरुण स्वामीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पुढे आले, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आतासुद्धा आपल्या तरुणांची गरज आहे। आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आता आपल्याला सुराज्य करायचं आहे। स्वराज्य मिळालं पण सुराज्य करायचं आहे। आपल्या भारताचा भरभराट करायचा आहे, आपल्या भारताची प्रगती करायची आहे आणि ते कार्य फक्त युवकच करू शकतात। म्हणून ते काय म्हटलं आहे, भारत माँ को आज जरूरत, लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर, माँ के चरणों में कर दो बलिदान।
तुम्ही या भारतामध्ये जन्म घेतलाच आहे, तर या भारत मातेच्या चरणी स्वतःचं बलिदान द्या. कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, इव्हन मिलिटरीमध्ये सुद्धा आज तरुणांची गरज आहे. कारण भारताला स्वराज्य मिळालं, पण आता या स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. आपल्याला पुन्हा गुलाम व्हायचं नाही. त्यासाठी आपला मिलिटरी फोर्ससुद्धा खूप सशक्त पाहिजे. म्हणजे आपण सगळ्या क्षेत्रामध्येच विकसित झालो पाहिजे, शक्तिशाली झालो पाहिजे. तेव्हा मग आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेनं बघणार नाही. आपल्याला कधीही कोणीही दाबून टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यासाठी भारताचं रक्षण करण्यासाठी, भारताचा विकास करण्यासाठी, भारताचं सुराज्य करण्यासाठी आपल्याला तरुणांची गरज आहे. आणि सगळ्या प्रकारचे तरुण हे कार्य करू शकत नाही. कारण बरेच तरुण असतात संकुचित बुद्धीचे, त्यांच्या डोक्यामध्ये अंधविश्वास शिरलेला असतो, त्यांच्या शरीरामध्ये काही शक्ती नसते, खुळचट आयडिया घेऊन जीवन जगत असतात, खूप घोर संसारी असतात, स्वार्थाशिवाय काहीही त्यांना कळत नाही. असे तरुण काय कामायचे? त्यांना घेऊन तरी उपयोग काय? ते काहीच कामाचे नाही, कुछ कामाचे आहे. त्यांच्याकडून काही महान कार्य होणार नाही. म्हणून स्वामीजींनी तरुणांना आव्हान केलं, पण त्यांनी हे पण सांगितलं की मला कशा प्रकारच्या तरुणांची गरज आहे. भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में कर दो बलिदान. कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज जरूरत धीर वीर और बुद्धिमान. तेव्हा स्वामीजींनी स्पष्ट केलं आहे की भारताला कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. कायर म्हणजे भित्रा. प्रत्येक गोष्टीला तो घाबरतो, नेहमी पळून जाण्याचा प्रयत्न करतो, संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य नाही. अशा प्रकारचा तरुण काय करेल? जो आपल्या स्वतःच्या समस्या दूर करू शकत नाही, तो देशासमोरच्या समस्या दूर कसा करणार? म्हणून कायरता म्हणजे भित्राई, जे भित्रे आहेत असे काहीही कामायचे नाही. कायरता और मंद बुद्धी, डल. बरेचदा आपण बघतो की तरुण आहेत, पण त्यांची बुद्धी इतकी डल असते, इतकी तामसिक असते की त्यांच्यामध्ये विचार करण्याचं सामर्थ्यच नसते. ते कधीच क्रिएटिव्ह विचार करू शकत नाही. ते आपले एका मेंढीप्रमाणे दुसऱ्या मेंढीच्या मागे जाणार. आपल्याला माहिती आहे की मेंढ्याचा कळप कसा असतो? एक मेंढी विहिरीत पडली तर सगळ्या मेंढ्या विहिरीत पडतात. म्हणजे आपल्याला अशा मेंढ्या नको आहे. आपल्याला लीडर हवे आहे, लीडर जे ह्या सगळ्या भारतवासियांना लीड करतील. म्हणजे आपल्याला चांगल्या नेत्यांची पण गरज आहे. त्या नेत्यांनी आपल्याला योग्य मार्गानं घेऊन गेले पाहिजे. त्या नेत्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. नाहीतर आपण नेत्याचं अनुसरण करतो आणि तो नेता मात्र स्वतःचा स्वार्थ बघतो. त्याला देशाचं काही घेणं देणं नाही, त्याला तुमचं काही घेणं देणं नाही. त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, स्वतःची खुर्ची टिकवायची आहे. मग तो भेद करतो, जातीमध्ये भेद करतो. डिव्हाइड अँड रूल ही होती ब्रिटिशांची पॉलिसी. म्हणजे लोकांना तोडणं हे काम राजकारणीयांचं असते. राजकारणी हेच काम करत असतात की लोकांना तोडतात जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर. पण मात्र महापुरुष लोकांना जोडतात, धर्माला जोडतात, जातींना जोडतात, सगळ्यांना एक करण्याचा प्रयत्न करतात. ते कधीही भेद करत नाही. म्हणून आज आपल्याला अशा प्रकारच्या नेत्यांची गरज आहे की जे जनतेला योग्य मार्गाने घेऊन जातील, त्यांची दिशाभूल करणार नाही, त्यांना फसवणार नाही, त्यांना लुबाडणार नाही. अशा प्रकारच्या नेत्यांची आपल्याला गरज आहे. कारण जसा राजा तशी प्रजा. जर आपले पुढारी जर चांगले असले, शिवाजी महाराजांसारखे जर असले,
ज्यांच्यामध्ये त्याग आहे, सेवा आहे, करुणा आहे, प्रेम आहे, तर देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण अशा प्रकारचेच नेते निवडून दिले पाहिजे की जे समाजासाठी काहीतरी करतात. जे नुसते स्वार्थी आहे, स्वतःचाच विचार करतात, अशांना नेते करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून ते म्हटलं आहे की आपल्याला समाजाला दिशा दाखवायची आहे आणि दिशा दाखवण्यासाठी तरुणांची गरज आहे. आणि ते तरुण कसे पाहिजे? भित्रे नको, पळून जाणारे नको आणि मंदबुद्धी, डल. त्यांचं ब्रेन एवढं काही मोठं असते, एवढं काही स्थूल असते की कोणत्याही समस्यांचं समाधान ते काढू शकत नाही, कारण त्यांची विचार करण्याची क्षमताच नसते. आपण बरेचदा बघतो नेते लोक आपल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतात. त्यांना वाटतं की आपले जे ऑफिसर आहे, सेक्रेटरी आहे, ते आपल्याला सगळं सांगतील. म्हणजे मग तुमची बुद्धी कुठे गेली? तर इथे जर तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करायचं आहे, योग्य मार्गाने घेऊन जायचं आहे, तर तुमच्यामध्ये बुद्धी पण पाहिजे, तुमच्यामध्ये समयसूचकता पाहिजे, तुमच्यामध्ये दूरदृष्टी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर नसेल तर तुम्ही लोकांना योग्य मार्गाने घेऊन जाणार कसे? तुम्हाला पुढचं भविष्यच कळत नाही काय होणार आहे ते. भारत कसा होणार आहे, भारताला कशा प्रकारे आपण दिशा दिली पाहिजे, इतर देशांचे आपले संबंध कसे पाहिजे, हा सगळा विचार कधी आपण करत नाही. म्हणून स्वामीजींनी स्पष्ट म्हटलं आहे की कायरता और बंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज जरूरत शूर, वीर और बुद्धिमान. शूर पाहिजे, ब्रेव, करेजियस, हिरोईक आणि बुद्धिमान, इंटेलिजंट पाहिजे. म्हणून तर स्वामीजी म्हणतात ना, युअर कंट्री नीड्स दिस ट्रिमेंडस सॅक्रिफाईस. इट इज द यंग मेन हू विल डू इट. द यंग, द एनर्जेटिक, the well built, the intellectual, the strong, for them is the task. स्वामीजींनी फक्त 5च गोष्टी मागितलेल्या आहे. 5च गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा आहे. पहिलं म्हणजे यंग पाहिजे. द यंग म्हणजे ते स्पिरिट पाहिजे. तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामध्ये यूथफुल स्पिरिट पाहिजे. तुम्ही नेहमी तरुणच राहायला पाहिजे. मी म्हातारा झालो, आता माझ्याकडून काही होणार नाही, असं कधीच म्हणायचं नाही. आपल्या मनामध्ये उत्साह पाहिजे. वय असू द्या ना, पण मनामध्ये जर उत्साह असेल, मनामध्ये जर सामर्थ्य असेल, मनामध्ये जर साहस असेल, तर तुम्ही तरुणच आहात. वय झालं म्हणून काय झालं? तेव्हा आपण मरेपर्यंत तरुण राहू शकतो जर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असेल तर. इथे अशा प्रकारचे तरुण स्वामीजींना पाहिजे होते की ज्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, कार्य करण्याची क्षमता आहे, असे तरुण. नाहीतर नावाचे तरुण उपयोग काय आहे? बरेचदा तरुण असतात आणि काय करतात? मुलींची छेडखाण करतात, हिंसेमध्ये भाग घेतात, मोर्चे काढतात, नारे लावतात, दगडं फेकतात. आता यांना काय तुम्ही तरुण म्हणणार का? आता त्यांच्यामध्ये ती एनर्जी आहे, पण तिचा उपयोग वाईट मार्गाने होत आहे. ड्रग घेणार, स्मोकिंग करणार, ड्रिंकिंग करणार, या अशा गोष्टी केल्यामुळे काही तुमचं शरीर मजबूत होणार आहे का? स्ट्रॉंग पाहिजे. तर इथे आपण बघतो की युवक आहेत, पण त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही, त्यांच्यामध्ये धाडस नाही, त्यांच्यामध्ये निर्भयता नाही, त्यांच्यामध्ये चारित्र्य नाही, त्यांच्यामध्ये निस्वार्थता नाही. आता ह्या गोष्टी जर युवकांमध्ये नसेल तर हे असे युवक देश कसा घडवणार? कारण देश तर आपोआप घडत नाही, माणसं पाहिजे, आणि ते पण चारित्र्यवान माणसं पाहिजे. म्हणून स्वामीजी म्हणतात की यंग, एनर्जेटिक, प्रचंड इच्छाशक्ती आहे, प्रचंड उत्साह आहे, सामर्थ्य आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, कधी मागे पळून जात नाही, कधी नाही म्हणत नाही. जो जीवनामध्ये आव्हानं स्वीकारतो, संकटांचा सामना करतो, तो खरा युवक आहे. यंग, एनर्जेटिक, वेल बिल्ट. व्यायाम करा, तुमचं शरीर कमवा,
शरीर मजबूत करा. स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. तुम्ही दुर्बल असाल तर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न कराल. सामर्थ्यशाली व्हा, म्हणजे मग तुम्ही घाबरणार नाही. वेल बिल्ट. बघा स्वामीजींचा फिगर, बघा स्वामीजी कसे वेल बिल्ट आहे, मस्क्युलर बॉडी आहे, किती व्यायाम करायचे. त्यांना बघूनच लोक घाबरायचे, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. बरेच उदाहरण आहे. एकदा गाडीमध्ये प्रवास करत होते. प्रवास करताना समोर 2 गोरे लोक बसलेले होते. ते इंग्रजीमध्ये स्वामीजींची निंदा करू लागले. अरे भारतामध्ये असे संन्यासी आहे ना, अशी आहे, ते काही कामाचे नाही, नुसते भीक मागतात, आळशी असतात. ते स्वामीजींची निंदा करू लागले. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं. पुढचं स्टेशन आलं तेव्हा स्वामीजींनी इंग्रजीमध्ये तिथे जो टी होता त्याला म्हणाले की सर कॅन यू गेट मी ए ग्लास ऑफ वॉटर. मला 1 ग्लास पाणी मिळू शकेल का. जेव्हा स्वामीजी इंग्रजीमध्ये बोलले तेव्हा त्या गोऱ्या लोकांना आश्चर्य वाटलं. अरे स्वामीजींना इंग्रजी पण बोलता येते. ते म्हणाले स्वामीजी तुम्हाला इंग्रजी पण बोलता येते. म्हणे हो मला बोलता येतं, मला इंग्रजी कळतं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही तुमची निंदा करत होतो, इंग्रजीमध्ये आम्ही तुमची निंदा करत होतो, पण तुम्ही एक शब्दसुद्धा म्हटलं नाही विरोधात. तुम्ही बिलकुल प्रतिकार केला नाही, तुम्ही सगळं ऐकून घेतलं. तेव्हा स्वामीजी त्यांच्याकडे बघत म्हणाले, माय डिअर फ्रेंड्स, दिस इज नॉट द फर्स्ट टाईम आय एम सीइंग फूल्स लाईक यू. ह्या प्रसंग माझ्या जीवनातला काही पहिलाच प्रसंग नाही की मी तुमच्यासारख्या मूर्खांना बघत आहोत. याच्या अगोदर पण तुमच्यासारख्या मूर्खांना बघितलं आहे. आता त्यांना मूर्ख म्हटलं. इज नॉट द फर्स्ट टाईम आय एम सीइंग फूल्स लाईक यू. आता ते दोघंजणं स्वामीजी एकटे. पण जेव्हा त्यांनी स्वामीजींचा फिगर बघितला त्यांना राग तर खूप आला, पण स्वामीजींनी आपल्या बाह्या अशा वर केल्या आणि उभे राहिले. आणि स्वामीजी उभे राहिल्याबरोबर ते दोघंही थरथर कापायला लागले. सॉरी 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 करत काढता पाय घेतला. बघा अशी होती शरीर यष्टी. त्यांना काहीच करावं लागलं नाही, त्यांना बघूनच दोघंही पळून गेले. म्हणून स्वामीजी म्हणतात की वेल बिल्ट. तुमची शरीर यष्टी अशी मजबूत पाहिजे, पहिलवानासारखे तुम्ही दिसले पाहिजे. बघताच लोकांना कळलं पाहिजे की अरे बाबा ह्या माणसाच्या मागे लागून काही उपयोग नाही. असे अनेक प्रसंग आहे, आपण फक्त एक प्रसंग घेतलेला आहे. तेव्हा वेल बिल्ट, इंटलेक्च्युअल, बुद्धिमान पाहिजे, त्याला समस्यांचं समाधान काढता आलं पाहिजे, आणि स्ट्रॉंग, शक्तिशाली पाहिजे, सामर्थ्यवान पाहिजे. अशा युवकांची आज भारताला गरज आहे. भारत माँ को आज ज़रूरत लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में कर दो बलिदान. कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज ज़रूरत शूरवीर और बुद्धिमान. स्वामीजींना असे युवक पाहिजे. स्वामीजींकडे तरुण यायचे, स्वामीजी आम्हाला संन्यासी व्हायचं आहे. स्वामीजी म्हणायचे अरे संन्यासी काय होणार, पहिले जा जरा फुटबॉल खेळ, तुझं शरीर मजबूत कर. असा दुर्बल आहे तू, काय करणार आहे, तू काय मोठं काम करणार आहे. म्हणजे संन्यासी व्हायचं असेल तरी बुद्धिमान पाहिजे. नाहीतर सगळ्या प्रकारचे लोक संन्यासी झाले तर त्या संन्यास आश्रमाला काहीच अर्थ राहणार नाही. ते लोकांची सेवा करू शकणार नाही, त्यांची सेवा करावी लागेल. तेव्हा संन्यासी व्हायचं आहे म्हणून समाजाने रिजेक्ट केलं, संसारामधून रिजेक्ट झाला, लायक नाही आहे संसारासाठी असा संसाराने फेकून दिलेला, कुचकामाचा, बेरोजगार, दुर्बल. आता असे लोक जर संन्यासी झाले तर काय होईल, त्या संन्यास आश्रमाचं पतन होईल. म्हणून संन्यासी व्हायचं असेल तरीसुद्धा हे गुण पाहिजे. कारण देशासाठी बलिदान करायचं म्हणजे स्वामीजींच्या चरणाचा आश्रय घ्यायचा. स्वामीजींनी रामकृष्ण संघ स्थापन केला. या संघाद्वारे एवढं मोठं कार्य सुरू आहे.
त्या कार्यामध्ये आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. आपल्याला काही आता युद्ध करायचे नाही आहे, आपलं बलिदान करायचं म्हणजे त्याग करायचा, जगाच्या कल्याणासाठी आपल्या स्वार्थाचा त्याग करायचा. संन्यासी जीवन म्हणजे काय आहे? बलिदानच आहे. स्वामीजींच्या कार्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान देऊन तिथे संघामध्ये राहून कार्य करायचं, स्वामीजींचं काम करायचं, निस्वार्थ काम करायचं. हा मार्ग स्वामीजींनी आपल्याला दाखवून दिला आहे. आपण स्वामीजींच्या चरणाचा आश्रय घेऊ शकतो, त्यांची पुस्तकं वाचून आपण प्रेरणा घेऊ शकतो, आपल्या जीवनाचं ध्येय आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आपण जीवनाचं ध्येय जे मुक्ती आहे, मोक्ष आहे, ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून. तेव्हा इथे अशा प्रकारचे तरुण स्वामीजींना पाहिजे होते आणि भारत मातेला पण पाहिजे होते. बरेच तरुण स्वामीजीकडे यायचे, पण स्वामीजी म्हणायचे की हे असे बिनकामाचे लोक घेऊन उपयोग काय? जे बुद्धिमान आहे, जे हुशार आहे, ते तर आपल्या नोकऱ्यामध्ये गुंतलेले आहे, ते आपल्या पोटापाण्याच्या व्यवस्थेमध्येच गुंतलेले आहे, त्यांना काही यासाठी वेळ नाही आहे, असं काम केलं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. म्हणजे सगळे गुणवत्ता आहे पण स्वार्थी आहे, त्याग करायची इच्छा नाही. मग अशा लोकांचा तरी उपयोग काय? जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, ज्यांच्याकडे देशासाठी देण्यासाठी काहीच नाही. त्याग करायचं असेल तर भगवान बुद्धासारखं पाहिजे. सगळं काही उपलब्ध आहे, ऐश्वर्य आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, राजकुमार आहे, सगळं आहे, पण सगळंच्या सगळं सोडून दिलं आणि निर्वाण प्राप्त करून घेतलं आणि सगळ्या जगाची सेवा केली. बघा, हा खरा त्याग आहे. तर जो भिकारी आहे तो त्याग काय करणार? त्याच्याकडे त्याग करण्यासाठी आहेच काय? म्हणून काहीतरी कमवा. तुम्ही बुद्धिमान असेल, हुशार असेल, श्रीमंत असेल, तुम्हाला कशाचाच अभाव नसेल आणि तरीसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये मुळीच आवड नाही, अशा लोकांसाठी त्याग आहे. असे लोक बलिदान देऊ शकतात, असे लोकच सेवा करू शकतात. म्हणून स्वामीजी म्हणतात की असे लोक पाहिजे. कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज जरूरत शूर, वीर और बुद्धिमान. नंतर कभी न करना ऐसे काम जिससे हो भारत बदनाम. सेवा, धर्म और चरित्र बल से करो करो उज्ज्वल भारत निर्माण, करो उज्ज्वल भारत निर्माण. कभी न करना ऐसे काम जिससे हो भारत बदनाम. आपलं हे मोठं एक दायित्व आहे. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या भारत मातेवर होतो. जर आपल्या देशामध्ये वाईट गोष्टी जास्त असेल तर आपला देश बदनाम होईल आणि बदनाम होतच आहे. बघा, 180 देशांचा सर्वे करण्यात आला की जे 180 देश करप्ट आहे, भ्रष्टाचारी आहे, त्यामध्ये भारताचा नंबर 80वा आहे. म्हणजे बघा, 80 नंबरवर आपण आहो. म्हणजे आपल्या देशामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे म्हणून आपण त्या लिस्टमध्ये आलो आहे की जगामधले भ्रष्टाचारी देश, त्यामध्ये भारत एक आहे आणि त्याचा 80वा नंबर आहे. आता हे कुणामुळे? आपल्यामुळे ना. याच्यामुळे भारत देश बदनाम होतो. अरे, भारतामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे बघा की त्या जगाच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे भारताचं. आता हे जे आपण करतो ते भारत देशाला बदनामच करतो ना. आपण विचार केला पाहिजे, आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे. कोणतीही नोकरी स्वीकारताना, गव्हर्नमेंटची असो की प्रायव्हेट असो, की मी आयुष्यभर भ्रष्टाचार करणार नाही, मी माझ्या वाईट कर्माद्वारे भारत मातेला बदनाम करणार नाही, मी भारत मातेचं नाव जगामध्ये उज्ज्वल करेन, मी कधीही खोटं बोलणार नाही, अशा आपल्याला प्रतिज्ञा कराव्या लागतील. नाहीतर काय होईल? भारत माता बदनाम होईल. ऑलरेडी भारत माता बदनाम झालेली आहे. एवढे स्कॅम, स्कॅन्डल, भ्रष्टाचार, एवढे लफडे, आता हे सगळं आपण करतो आणि त्यामुळे बदनाम होतो भारत देश. जगामध्ये भारताची प्रतिमा डाऊन होते. आपण कधीही असं काम करू नये.
की ज्यामुळे आपल्या देशाचं नाव बदनाम होईल, ज्यामुळे आपलं नाव बदनाम होईल, आपल्या परिवाराचं नाव बदनाम होईल. लोकांना काही शरम नाही, जेलमध्ये राहतात आरामात, पावरवर असताना भ्रष्टाचार करतात. कितीतरी राजकीय पुढारी, कितीतरी ढोंगी महात्मा आज जेलमध्ये बसलेले आहे. आता अशा लोकांना काय म्हणावं? तर ते तर बदनाम झालेच, पण त्यांच्यामुळे पूर्ण साधू समाज बदनाम झाला, त्यांच्यामुळे संपूर्ण राजकारण बदनाम झालं. की भारताच्या राजकारणामध्ये नुसते भ्रष्टाचारीच लोक आहेत. चांगली लोकं पण आहे, पण त्या चांगल्या लोकांचं नावसुद्धा बदनाम होते. लोकांच्या डोळ्यासमोर एक अशी प्रतिमा निर्माण होते की भारत म्हणजे असा देश आहे. कुणामुळे? आपल्यामुळे. आणि आपण म्हणतो आम्ही भारत मातेची संतान आहे. आता अशी संतान असून भारत मातेला उपयोग काय आहे? जर संतान जर आईवडिलाचं नाव बदनाम करत असेल तर तशी संतान नसलेलीच बरी. आपण म्हणतो भारत मातेची संतान आणि भारत मातेलाच बदनाम करतो, तिथंच नाव आपण वाईट करतो. तरी असं आपण कधीही करता कामा नये. लक्षात ठेवा, कभी न करना ऐसे काम जिससे हो भारत बदनाम. की आपल्या कर्मामुळे भारत माता बदनाम होईल असं कोणतेही कर्म आपण करायचं नाही, अशी आपण प्रतिज्ञाच घेतली पाहिजे. सेवा धर्म और चरित्र बल से करो उज्ज्वल भारत निर्माण. तर इथे दोन गोष्टी पाहिजे. एक तर मनुष्य चारित्र्यवान पाहिजे, मेन अँड विमेन ऑफ कॅरेक्टर, ते शिक्षण पहिले दिलं गेलं पाहिजे. मॅन मेकिंग एज्युकेशन, नेशन बिल्डिंग एज्युकेशन, कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन, हे शिक्षण जर लोकांना दिलं तर चारित्र्यवान लोक निर्माण होतील, नैतिक लोक निर्माण होतील, देशप्रेमी लोक निर्माण होतील. आणि मग ते भारत मातेची सेवा करेल. कारण सेवाभावसुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. आपल्यामध्ये त्यागाची भावना तर पाहिजेच, चारित्र्याचं बल पण पाहिजे, पण आपण सेवेमध्ये नेहमी प्रवृत्त झालो पाहिजे. नाहीतर माझं चारित्र्य चांगलं आहे, मला काय करायचं आहे लोकांचं, मला देशाचं काय करायचं आहे, जे होईल ते होईल. नाही, चारित्र्यवान माणसांनी एकत्र येऊन समाजासाठी चांगलं कार्य केलं पाहिजे, चांगल्या विचारांचा प्रचार केला पाहिजे, चांगल्या योजना राबवल्या पाहिजे, भ्रष्टाचार दूर केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. तर इथे सेवा धर्म पाहिजे, सेवाभाव पाहिजे. नेहमी विचारलं पाहिजे की तुमच्यासाठी मी काय करू शकतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. उपकार करणं हेच पुण्य आहे आणि त्रास देणं हेच पाप आहे. तेव्हा अशा प्रकारे नेहमी इतरांची सेवा करण्यासाठी आपण तत्पर पाहिजे. आपण बघतो किती आपण टाळाटाळ करतो. कधीकधी आपण सरकारी ऑफिसमध्ये जातो आणि तिथले कारकून बघा, फाईल जमलेले आहे, पण कामच करायची इच्छा नाही. उद्या या, परवा या, तिथे पण पैसे द्यावे लागतात. म्हणजे हे लोकांचे प्रॉब्लेम आहे. या फाईलमध्ये आपल्या गरीब लोकांच्या समस्या आहे, त्यांचे कष्ट दूर केले पाहिजे, लवकरात लवकर ही फाईल क्लिअर केली पाहिजे, असं वाटतच नाही. म्हणजे जनतेबद्दल मुळीच सहानुभूती नाही. जर सहानुभूती असेल तर तो मनुष्य 12 घंटे काम करेल. हा तर 6 घंटे काम करायला तयार नाही. कुठे बाहेर जाईल, जेवायला जाईल, कुठे चहा प्यायला जाईल, कुठे गप्पा मारत बसणार आणि सगळं काम पडलेलं आहे, लोक उभे आहे, काही लोकांची पर्वा नाही. म्हणजे बघा, असं आपलं मन दगडाचं झालेलं आहे, पाषाणाचं हृदय झालेलं आहे आपलं. लोकांविषयी काहीही भावना मनामध्ये नाही. लोकांना मदत केली पाहिजे. जरी थोडा आपला उशीर झाला तरी हरकत नाही. 1 घंटा जेवण उशिरा झालं तरी काही बिघडत नाही, पण लाईन लागलेली आहे, त्यांना मदत केली पाहिजे. मुळीच नाही. म्हणजे ही आपली प्रवृत्ती बदलली पाहिजे. आपण ह्या देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, आपण काही गुलाम नाही. मग आपल्या लोकांची सेवा करण्याची आपल्याला काय लाज वाटते? आपण म्हणतो गव्हर्नमेंट सर्वंट, मी सरकारचा नोकर आहे. आता तुम्ही जनतेचे नोकर आहात, पण वागता मात्र मालकासारखे. म्हणजे याला काय आपण चारित्र्य म्हणतो? तर हे चारित्र्यवान तर पाहिजेच,
पण लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तत्पर पण पाहिजे. लोकांविषयी हृदयामध्ये सहानुभूती पण पाहिजे, प्रेम पण पाहिजे, देशबांधवांची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असेल तर खरोखर आपण भारत मातेचे सुपुत्र. म्हणून इथे म्हटलं आहे, सेवा धर्म और चरित्र बल से करो उज्ज्वल भारत निर्माण. चारित्र्यवान माणसं आणि सेवा करण्यास तत्पर अशा लोकांची संख्या वाढली तरच भारत देशाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. जर स्वार्थी लोक, भ्रष्टाचारी लोक, अशा लोकांची संख्या वाढत गेली तर भारताची प्रगती होणार नाही आणि झाली तरी खूप हळू होईल. म्हणून पहिले आपल्याला ह्या गोष्टी आपल्यामध्ये आणाव्या लागतील. हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपले डोळे उघडून दिलेले आहे की आपण कशा प्रकारे भारताचा निर्माण केला पाहिजे, भारत देश कसा आपण निर्माण केला पाहिजे, त्याला पुन्हा कसं घडवलं पाहिजे, हे स्वामीजी आपल्याला सांगतात. भार उठाओ निज कंधों पर, भारत को दिलाओ गौरव स्थान, अमर रहे भारत हमारा, बन जाए सुख शांती धाम. स्वतःच्या खांद्यावर भार घ्या. भार उठाओ निज कंधों पर. स्वामी विवेकानंद म्हणतात, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर. तुम्ही तुमच्या खांद्यावर सगळा भार घ्या. तुम्ही म्हणू नका की अरे त्या माणसाने केलं नाही, त्यानं केलं नाही म्हणून असं झालं. तुम्ही स्वतः करा ना. दुसऱ्याला दोष कशाला देता? चुका करता तुम्ही आणि दोष मात्र देता लोकांवर. नाही त्याच्यामुळे झालं, हे चुकीचं आहे. तुम्ही जर चूक केली तर तुम्ही जबाबदारी स्वतःवर घ्या. तुम्ही कुणावरही ढकलू नका. नाही त्याच्यामुळे असं झालं, त्यानं लक्ष दिलं नाही, त्यानं काम केलं नाही, त्यानं केलं नाही तर तुम्ही करायला पाहिजे. सगळी जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आपण नेहमीच जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतो. आपण दुसऱ्यांना दोषी ठरवतो. काहीही जरी झालं, कुठेही फेल्युअर झालं तरी इतरांना दोषी ठरवतो आणि यश मिळालं तर सगळं क्रेडिट आपण घेतो. नाही मी केलं, माझ्यामुळे झालं, मी योजना राबली होती, मी अमुक केलं होतं. आता तुम्हाला जर यशाचं सहभागी व्हायचं असेल तर अपयशामध्ये सुद्धा तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. दोन्ही घ्या ना, यश आणि अपयश, की माझ्या चुकीमुळे असं झालं असं म्हणण्याची हिंमत पाहिजे. नाहीतर आपल्या कलिगवर ढकलून द्यायचं. फेल्युअर झालं तर आपल्या कलिगला दोषी ठरवायचं. तेव्हा इथे दोषात जोत जर झाला असेल तर आपण जबाबदारी घ्यायची. यश मिळालं तर इतरांना त्यामध्ये सहभागी करायचं. तेव्हा कुठे आपण खरा भारत निर्माण करू शकू. भार उठाओ निज कंधों पर. आपल्या खांद्यावर भार घ्या. भारत को दिलाओ गौरव स्थान. आणि भारताला गौरवाचं स्थान जगामध्ये प्राप्त करून द्या. अमर रहे भारत हमारा, बन जाए सुख शांती धाम. तर हा आमचा भारत देश अमर राहो. माय भारत, इटर्नल भारत, इमॉर्टल भारत. तर मेरा भारत अमर भारत, माझा भारत अमर भारत. हा भारत अमर आहे आणि तो अमरच राहणार आहे. पण आपण मात्र त्याला अमर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण अध्यात्म सोडून दिला, धर्म सोडून दिला, नैतिकता सोडून दिली, चारित्र्य सोडून दिलं तर मग भारताचा विनाश होईल. म्हणून भारताला जर अमर ठेवायचं असेल, भारताचं रक्षण करायचं असेल तर आपल्यासारख्या तरुणांना बलिदान द्यावं लागेल. आपलं जीवन घडवावं लागेल. स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल. हृदयामध्ये सहानुभूती आणि प्रेम बाळगावं लागेल. हे सगळं जर आपण करू शकलो तरच भारत मातेला गौरवाचं स्थान मिळेल आणि आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत हे सिद्ध होईल. नाहीतर कुपुत्र असून उपयोग काय? आहे किती तरुण, पण सुपुत्र किती आहे बोटावर मोजण्या इतके आहे. चांगल्या लोकांची संख्या फार कमी असते. आता आपल्याला जास्तीत जास्त लोकांना चांगलं करावं लागेल तरच भारताचा विकास आणि उद्धार होऊ शकेल. तेव्हा हे गाणं आपण ऐकूया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया.
चरणों में करो करो बलिदान। आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में करो करो बलिदान। जय विवेकानंद, जय जय विवेकानंद, जय विवेकानंद, जय जय विवेकानंद। कायरता और मंद बुद्धि से नहीं बने भारत का काम। कायरता और मंद बुद्धि से नहीं बने भारत का काम। भारत माँ को आज जरूरत धीर वीर और बुद्धिमान। भारत माँ को आज जरूरत धीर वीर और बुद्धिमान। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में करो करो बलिदान। जय विवेकानंद, जय जय विवेकानंद, जय विवेकानंद, जय जय विवेकानंद। कभी न करना ऐसे काम जिससे हो भारत बदनाम। कभी न करना ऐसे काम जिससे हो भारत बदनाम। सेवा धर्म और चरित्र बल से करो करो उज्जवल भारत निर्माण। सेवा धर्म और चरित्र बल से करो करो उज्जवल भारत निर्माण। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में करो करो बलिदान। जय विवेकानंद, जय जय विवेकानंद, जय विवेकानंद, जय जय विवेकानंद। भार उठाओ निज कंधों पर, भारत को दिलाओ गौरव स्थान। भार उठाओ निज कंधों पर, भारत को दिलाओ गौरव स्थान। अमर रहे भारत हमारा, बन जाए सुख शांति धाम। अमर रहे भारत हमारा, बन जाए सुख शांति धाम। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान। आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में करो करो बलिदान। जय विवेकानंद, जय जय विवेकानंद, 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 जय विवेकानंद। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री राम कृष्णार्पणमस्तु।